चला आज आपण थोडंसं वेळेवरती क्रिकेट खेळूयात, कारण हे अनाउन्स करता करता विकी घुणेचा आवाज बसला. गेट वेल सून ब्रो. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. पांड्या मडवी त्याच्या सोबतीनं सचिन गायकर. जुई इन ऍक्शन पनवेल विभागातनं, तर त्यांना फाईट करेल MIDC बल्ट मधनं या ठिकाणी सिद्धी करवले. आणि मॅचला ज्यावेळी सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण बदलाव. या आपण आवाज ऐकूयात. आमचे चव्हाण ब्रदर्स आज आपल्या सोबत आहेत. दोन्ही ट्विन्स आहेत. मला पण डिफिकल्ट जातं कधी कधी ओळखायला की आता पुढची इनिंग द्यायची कोणाला. चला या आपण ऐकूयात आमच्या समालोचक मित्रांना. दोन्ही समालोचक ट्विन्स आणि दोन्ही कॉमेंटेटर आहेत. आणि या दरम्यान शुभागमन झालाय विश्वनाथ शेठ गायकर यांचं. तर या वाकण गावातील एक रॉयल पर्सनॅलिटी विश्वनाथ शेठ गायकर यांचं स्वागत करूया. त्यांच्याकडनं 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य मंडळाला येईल अशी आशा अपेक्षा आमच्या गजानन स्पोर्ट्स क्लबला. या आपण ऐकूयात. समालोचनामध्ये करूया बदलाव. थँक्यू सो मच आदरणीय ओमकारजी शेट्टे सर, आदरणीय प्रथमजी चव्हाण सर. मागच्या दिशेला आपण वळूया. विनंती असेल प्रत्येक संघाला आपण खेळायच्या दृष्टिकोनातून तयार राहायचंय. वेळ वाचवणं गरजेचं आहे. शेवटचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये प्रत्येकाकडून अपेक्षा असेल की आपण वेळेवरती आपली इनिंग कंप्लीट करावी. 20 मिनिटांच्या आतमध्ये 4 षटकं हाताळणं गरजेचं आहे. अन्यथा 21वा मिनिट लागला तर बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करणारा खेळाडू तुम्हाला इनसाइड द सर्कल कॅचिंग पोझिशन वरती घ्यावा लागेल. याची आपण नोंद करून घ्यायची आहे. एकीकडे जुई संघ, दुसरीकडे करवले संघ टॉस जिंकलाय. करवले संघाने फिल्डिंग चूज केली आहे तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय मैदानावरती जुई या संघाला. मॅचला ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळतील. सरचिटणीस कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आदरणीय योगेश दादा डांगे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तसेच सदस्य आई यल्लम्मा देवी क्रीडा मंडळ यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक सहर्ष असं स्वागत. सरचिटणीस कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आदरणीय श्रीकांत शेठ उतेकर साहेबांची उपस्थिती. तसेच महाराष्ट्र सैनिक आदरणीय शेखरजी प्रभाकर कांबळे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि मॅचच्या दिशेला पण वळूया जिथे आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये. एकीकडे सिद्धी करवले तर दुसरीकडे जुई संघ. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल तर आपल्याला चांगला पाहायला मिळाला आणि दुसऱ्या बॉल वरती देखील फटका लाजवाब. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफला क्लिअर करत दमदार चौकार. पहिल्या बॉलवरती आलेली सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सचिनच्या बॅट मधून आलेला चौकार आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 5 पाहायला मिळते. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. फटाक्यांची आतिषबाजी संपूर्णपणे ज्या वेळी या स्पर्धेमध्ये आपल्या मान्यवरांची उपस्थिती होते फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं देखील स्वागत केलं जातं. ही ओळख आहे खऱ्या अर्थानं वाकलनकरांची. कारण आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं यथोचित मान आणि शुभ सन्मान आणि त्या समवेत प्रत्येकाला देवाप्रमाणे वागणूक देणं ही वाकलनकरांची परंपरा आहे. आणि ती परंपरा जपत असताना ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि मॅनेजमेंट कमिटी अर्थातच गजानन क्रिकेट संघ वाकलन आयोजित गजानन ट्रॉफी 2024चं दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिशेला आपण वळूया. पहिले 2 बॉल 2 धाब्यांवरती 5 धावा ज्या मात्र टीमच्या टोटल मध्ये ऍड झाल्या. एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र सिद्धी करवले जो प्रथमतः बॅटिंग करतोय आणि दुसरीकडे जुई संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो प्रथमतः फिल्डिंग करतोय. एकीकडे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जीवन जो बॉलिंग करत असताना जुई संघाकडून, तर बॅटिंगसाठी सलामीची जोडी अर्थातच पांड्या आणि सचिन ही आपल्याला पाहायला मिळते.
जीवन आहेत या पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकतो 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. कोरडप्याचा बॉल मैदानावरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आपण पाहू शकतो. वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये अगदी हा चेंडू फील्ड करण्यात येईल आणि तोपर्यंत मैदानावरती एक धाव झाली कंप्लीट. एका धावीच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 6 पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते जो मात्र पहिलं मार्गस्थ आहे. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर 4, त्यानंतर सिंगल. यावेळेस लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला मिळतीये. व्ही शेप मध्ये उडवला गेला होता. लॉंग ऑन मध्ये थोडीशी मिसफील्ड. रनआउटची संधी मैदानावरती. अगदी चेंडू यष्टांना आदळला नाहीये आणि तोपर्यंत 2 धावा झाल्यात कंप्लीट. 2 धावींच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील 8 या आकड्यावरती. खूप चांगल्या प्रकारे सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. संयमी सुरुवात आहे कारण धावसंख्या धावफलकावरती 8 आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि एकही विकेट अजून गेली नाहीये. ती जमायची बाजू आहे या पहिल्या षटकामध्ये. सातत्याने मोठे फटके मारायच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतात. आता इथे सुरुवात चांगली झाली आहे. मैदानावरती पंचांकडे लाऊड अपील केली जाते. लिगबाजची एकदा वाट टीमच्या टोटल मध्ये आणि धावफलकावरती धावा आपल्याला 9 पाहायला मिळतील. ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला गेला मात्र असफल आणि एकदा बाद. वाकलन गावचे आमचे सोमनाथ शेठ भोईर साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. करूया त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये झालेली मिसफील्ड आणि लॉंग ऑफ मधून जोपर्यंत बॅकिंग येईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी मारून घेतली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला मोठा धक्का बसतोय. सिद्ध करवले या संघाला. फलंदाज पंड्याची खेळी होत असताना समाप्त. पांड्या बॅक टू दी पवेलियन. माजी सरपंच बुर्दुल आदरणीय बिंदास शेठ पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बुर्दुलचे माजी उपसरपंच आहेत आणि खऱ्या अर्थाने विकासांचे महामेरू म्हणून त्यांची ओळख आहे. विनंती असेल बिंदास शेठ यांना की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. मैदानावरती 3ऱ्या क्रमांकावरती आता आपल्याला पाहायला मिळते जो मात्र नयन आलेला आहे. फलंदाज पंड्याची कळी समाप्त झाली मात्र आता नयन पाटील आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो जो मात्र पहिलेच समाप्त झालाय. आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये अतुल आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. यावेळेस कट करायचा प्रयत्न जरूर होता. व्हाईट बॉल अबांतरशी धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल डबल डिजिट डबल फिगर डबल 1 11 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. नेल्सन आकडा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एकावरती 1 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त झालाय. नयन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. सचिन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो इथे गोलंदाजी चांगली होती. वाईट काढल्यानंतर खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर 4थ्या 5व्या स्टंप वरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कॉरिडॉर ऑफ अनसर्टिनिटी आपल्याला पाहायला मिळते जिथे म्हटलं जातं अगदी त्याच लाईन आणि लेंथ वरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एच आणि त्यानंतर अगदी आपण पाहू शकतो थर्डमॅन मध्ये फिल्डर होते त्यांच्या हातामध्ये विसवला. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 12 पाहायला मिळते. इथे प्रवृत्त केलं होतं ड्राईव्ह मारायसाठी आणि त्या प्रवृत्त प्रयत्नामध्ये असफल प्रयत्न ठरला. पॅटची एच आणि थर्डमॅन मध्ये चेंडू गेला. गोलंदाज तयार. यावेळेस कट केला. फटका लाजवाब आहे. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला मात्र फिल्डिंग देखील शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये अप्रतिम पाहायला मिळाली. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मध्ये अगदी खूप चांगल्या प्रकारे फिल्डिंग केली गेली आणि तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. एका धावीच्या साथीने धावफलकावरती धावा 13 आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर दिवसानंतर महेश दादांची देखील भेट झाली. महेश दादा एक चांगलं व्यक्तिमत्व सातत्याने आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात. महेश दादा
यावेळेस आडव्या पट्ट्याने चांगला असा स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑन आणि काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला हा 4 धावांसाठी चौकार. उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. करूया त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष असं स्वागत. यावेळेस बॅटची एज आणि त्यानंतर फाईन लेग मध्ये फिल्डिंग जोपर्यंत केली जाईल घेतलेली सिंगल एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील त्या मात्र 18 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र दुसरं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 18 धावा धावफलकावरती आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अगदी आपण पाहू शकतो मैदानावरती दुसऱ्या षटकाला जिथे सुरुवात झाली 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट आणि बाकी सर्व खेळाडू इनसाइड द सर्कल पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहू शकतो अजून एक लॉफ्टेड ड्राइव्ह खेळायचा प्रयत्न जरूर होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र अगदी आपण पाहू शकतो पॅटला चेंडू स्पर्श झाला आणि त्यानंतर फायनल क्षेत्रामध्ये गेला. जोपर्यंत फील्ड करण्यात आली घेतलेली आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल एका धावेच्या साथीने धावफलकावरती 19 आपल्याला पाहायला मिळेल. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकामधील गोलंदाज देखील तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. फुल टॉस बॉल फटका लाजवाब ऑन साइडला अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड स्ट्रोक हॉरिझॉन्टल बॅट स्विंग आणि बॉल निघून चाललाय मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल ऑल इज वेल. शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना सिद्धी करवले संघाची धावसंख्या आपल्याला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा 23 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम सिद्धी करवले. अगदी 2 षटकांची समाप्ती धावसंख्या आपल्याला 23 पाहायला मिळते. खेळाच्या तिसऱ्या सत्रामध्ये मायक्रोफोन वरती प्रथमजी चव्हाण सरांना इन्व्हाइट करतोय. थँक्यू सो मच. मॅन फ्रॉम चिंद्रन आपण पाहतोय 2 षटकांची समाप्ती होतीये. 10 मिनिटाचा अवधी जो मात्र 2 षटकांसाठी घेण्यात आलाय. गोष्टीची नोंद करून घ्यायची. टीम जुई धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 23 या आकड्यावरती. पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. ड्राइव्ह करण्यात येतोय. बॉल चाललाय लॉंग ऑनला. फिल्डिंग अप्रतिम झाली आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात. चांगली रन मिड द विकेट. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट बिटवीन दिस टू बॅट्समन. दोन्ही फलंदाजांमध्ये आय कॉन्टॅक्ट त्यासोबतच कोऑर्डिनेशन जे मात्र अप्रतिम होतं. 2 धावा ज्या मात्र फलंदाजांनी कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 25 या आकड्यावरती. 25 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ आहे जो मात्र तिसरं बॉलिंग मार्क वरती जीवन आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावेळेस फटका अप्रतिम आहे. फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमा पार. फलंदाजच्या बॅट मधून येतोय. हा खणखणीत षटकार. 6 धावा. षटकार जो मात्र पाहायला मिळतोय फलंदाजच्या बॅट मधून आलाय. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळतीये. एकचं रूपांतर 2 धावेंमध्ये होत असे ना आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने अशा चुका ज्या मात्र टाळाव्या लागतील. ज्या वेळेला तुम्ही अशा चुका करता त्या वेळेला तुम्ही बॅकफूट वरून फ्रंट फूट वरती येत नसत तर फ्रंट फूट वरून बॅकफूट वरती जात असत. सध्याच्या स्थितीला 2 धावा पुन्हा एकदा एक्झिक्यूट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती 33 पाहतोय. ऑफ ड्राइव्ह करण्यात येतोय. बॉल चाललाय कव्हर रिजन मध्ये. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. सातत्याने जर पाहायला गेला तर चेंडूच्या मॅरिट नुसार फटकेबाजी होतीये.
षटकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर सिंगल डबलचा खेळ देखील खेळणं गरजेचं होतं. अगदी त्याप्रमाणे चेंडूच्या मॅरिटनुसार फटकेबाजी होती. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग झाली होती, त्याला देखील पॉइंट मध्ये ढालण्यात आलं होतं. सातत्याने चांगले क्लासिकल ड्राईव्हची मात्र पाहायला मिळतात फलंदाजच्या माध्यमातून. यावेळेस देखील लॉंग द वे चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न, बॉल चालला लॉंग ऑफ मध्ये, एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता आपण पाहतोय 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. 37 रन ऑन दी स्कोर कार्ड. थर्ड ओव्हर in progress, still 1 ball is remaining of this over. On the bowling mark we can see bowler जीवनच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. नक्कीच एक षटकार आला, परंतु त्यानंतर मात्र एकही मोठा फटका मारून दिला नाहीये. नक्कीच थोडासा जास्त धावा खर्च केल्यात, परंतु बॉलिंग चांगली आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कबर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि अशा रीतीने सिंगलच्या मदतीने एंड ऑफ थर्ड ओव्हर 3 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती 38 पाहायला मिळते. 12.76 ची सरासरीची मात्र मेंटेन केली जाते. यानंतर होणारी मॅच एका बाजूला नेवाळी आणि दुसऱ्या बाजूला CSK करवळे असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला स्कीपरला विनंती आहे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मीटिंग्स मध्ये रिपोर्टिंग करायचं. एंड ऑफ थर्ड ओव्हर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 38 या आकड्यावरती. वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशनचा जर विचार केला तर नयनच्या माध्यमातून 4 चेंडूंमध्ये 10 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला 11 चेंडूंमध्ये 23 धाब्यांचं कॉन्ट्रीब्युशन जो मात्र आपण पाहू शकतो. UTC लाईव्ह च्या माध्यमातून संपूर्ण जगभर ही स्पर्धा पोहोचवली जाते. अप्रतिम असं ड्रोनचं दृश्य जे मात्र आपण पाहू शकतो. रजनी फॉर्मॅट आणि त्यामध्ये हा ड्रोन व्ह्यू अप्रतिम अशी खेळपट्टी पाहायला मिळते. मैदान देखील ऐतिहासिक आपण पाहतोय. मान आण बाण शान आणि त्या सोबतीला मान स्वाभिमान असलेली ही क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. एंड ऑफ थर्ड ओव्हर 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 38 आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान आपण पाहू शकतो उद्योजक आणि समाजसेवक सन्माननीय आदरणीय उद्योजकदा पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. एक अप्रतिम आणि दिलखुलास असं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 या आकड्यावरती. यावेळेस फटका अप्रतिम फटका दर्जेदार पाहायला मिळतोय. पुल केलाय, पुलचा देखना स्ट्रोक न जाकट बरा स्ट्रोक. बॉल निघून चाललाय सीमा पार. षटकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून आणि आपण पाहू शकतो बीमर साठी रिव्ह्यू जो मात्र घेण्यात येतोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र करण्यात येते. मिळाला आणि सध्याच्या स्थितीला मोमेंटम शिफ्ट होतो. इथे फटका अप्रतिम आहे. VVS लक्ष्मण गुंडप्पा विश्वनाथ स्टाईलने बॉलला फेकून दिलंय पॉइंट रिजन मधून सीमारेषा पलीकडे. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी और फिर हमारी फलंदाजच्या माध्यमातून येतोय हा कणकणीत 4. देखील आपण पाहतोय फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती येऊन त्यानंतर मात्र फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या अभावी आपण पाहू शकतो चेंडू पडला आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. पहिले चेंडूवरती षटकार, त्यानंतर मात्र चौकार येतोय आणि त्यानंतर
2 धावा एक्झिक्यूट केल्या जात आहेत. धावसंख्येची मात्र उच्चांक घेत असताना आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 50 या आकड्यावरती. इथे फटका अप्रतिम आहे. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. आता पिसारा फुलवला होता आणि त्यामध्ये चेंडूला समावून घेतलंय. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा. सचिन यांना परतायला लागतंय माघारी. विकेटचं पतन. आहे दुसऱ्या बाजूला आमच्या सोबत जोडले गेले हरीश सर. एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व आहे. ज्यावेळेस रस्त्यावरती निघावं अगदी 10-12 नजरा मात्र हरीश सरांवरती पडाव्या असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे. असं स्कोरर आपल्याला पाहायला मिळत होते. कमी तिथं आम्ही या समीकरणाला जागणार व्यक्तिमत्व म्हणजे हरीश सर आपण पाहतोय. नवीन फलंदाज सौरभ येतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. 18 मिनिटांचा अवधी आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. इथे फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात येतोय. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग मिटून द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळतोय. येस नो वेट तंत्र तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. मग ते फिल्डिंग असू दे किंबहुना रनिंग मिटून द विकेट असू दे. खुलवा टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा चांगला वापर झालाय. बॉल चाललाय मिड विकेटला. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. आणि अशा रीतीने 2 धावेच्या मदतीने एंड ऑफ 4th ओव्हर 4 षटकांची समाप्ती. 54 धावा धावफलकावरती आहे. टीम मॉडेल जास्त घ्यायचं नाही. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. 19 मिनिटांचा अवधी जो मात्र 4 षटकांचा घेण्यात आला. या गोष्टीची नोंद जुई टीमने करून घ्यायचे. विशेष त्याचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. चला बॅट्समनांना विनंती असेल आपण जास्त अवधी घेऊ नका. त्वरित आपल्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आपण जायचंय. थोडस सहकार्य करा मित्रांनो. पॉपिंग क्रीज मध्ये दोघांनी जायचंय. एंड ऑफ 4th ओव्हर 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळती आहे 54 या आकड्यावरती. 13.50 ची सरासरी इथून मात्र मेंटेन केली जाते प्रति षटकामागे. ऋषी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय त्यांच्या मामांसाठी अर्थात गोलंदाजीच्या कमांवरती आपल्याला पाहायला मिळतात. रवींद्र कडू असतील. याच्यासाठी सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक साठी 3,333 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि 4था विकेट जर घेतला तर 5,555 रुपयाचा कॅश प्राइज. मामा भाचे आपल्याला पाहायला मिळतात. एकदा जी मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल टीमची टोटल्स. स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल सिंगलच्या मदतीने 55 या आकड्यावरती. विनंती असेल नेवाळी 40+ आणि शेफ 40+ दोन्ही टीमचे स्कीपर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. टॉस जो मात्र केला जाणार आहे. केतन दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रवींद्र दादांसाठी सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक साठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अगदी आपण पाहतोय मामांवरती खूप जास्त प्रमाणामध्ये केतन दादांच्या माध्यमातून देखील प्रेम आहे. तर वाकळण 40+ टीम प्लस आणि वाकळण गजानन स्पोर्ट्स आणि गावदेवी स्पोर्ट्स अर्थात जीजी स्पोर्ट्स चे जे ऑफिशियल आमचे प्लस आहेत त्यांच्यासाठी वाकण गावातील एक युवा नेतृत्व समाजसेवक संदेशदा पाटील
यांच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली आहे कॉमेंट्री बॉक्सच्या मागे. तर आपले जे काही ऑफिशियल प्लस आहेत 40+ जे सुपर 4 मध्ये इंटर झालेत आणि जीजी स्पोर्ट्सचे, तर आपण कॉमेंट्री बॉक्सच्या मागे जाऊन संदेशदा पाटील यांनी आपल्यासाठी जेवणाची सोय केली आहे त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक युवा नेते वाकणचे त्यांचं देखील करूयात आपण आभार. आणि सर्वात मॅच मध्ये पुन्हा एकदा आवाज आपण ऐकूयात प्रसन्नचा. व्यासपीठावरती नुकतंच बिंदाजाचं शुभागमन झालंय. त्यांचा देखील एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 3000 रुपयाचं डोनेशन या टुर्नामेंटसाठी आलंय. वाकण गावातील इन्व्हिटेशन कधीही असू दे दादा आवर्जून आपल्यासाठी वेळ देत असतो. तर आपल्या लाडक्या मित्राला आपण या ठिकाणी सन्मानित करूयात. अवेशदा गायकर यांच्या शुभ हस्ते बिंदाजादा पाटील अगदी पटलावरचं आणि मैत्रीच्या दुनियेतील बुर्दुलगावचं एक मोठं नाव आणि बिंदाजादाचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आपले माजी उपसरपंच अवेशदा गायकर यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. आवर्जून या स्पर्धेसाठी नेहमीच दादा आपल्याला वेळ देत असतो आणि नेहमीच एक आर्थिक सहकार्य स्पर्धा कोणतीही असू द्या दादाचं आवर्जून मूल्याचं सहकार्य असतं. त्याबद्दल बिंदाजादाचं विशेष आभार या ठिकाणी आपण व्यक्त करू वाकण ग्रामस्थांच्या वतीनं. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातील रेग्युलर फॉर्मॅटमधनं मॅच नंबर 3 नेवाळी आणि त्यांच्या विरुद्ध CSK करवले. दोन्ही कॅप्टन ऑफिशियल अनाउन्समेंट लक्षात घ्या. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल त्या टीमला 2 बॉलची पेनल्टी आहे. त्यामुळे नेवाळी आणि CSK करवलेचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी त्वरित रिपोर्ट करायचा आहे. तसेच अजून काही सन्मान मंचकावरती आपण करतोय. श्री योगेश रमेश डांगे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. सरचिटणीस कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी सदस्य आई यल्लम्मा देवी क्रीडा मंडळ त्यांचा पण सन्मान करतोय. अविनाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. या आपण व्यासपीठावरती एक सन्मान करतोय. आदरणीय श्री योगेश रमेश डांगे आपल्या सोबत उपस्थित आहेत. सरचिटणीस कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आणि सदस्य आई यल्लम्मा देवी क्रीडा मंडळ आणि त्यांचा हा सन्मान आपण करतोय अविनाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. तसेच विनोददादा भोईर, सत्यवानदादा गायकर, सोमनाथदादा भोईर या सगळ्यांना विनंती आहे आमच्या जीजी स्पोर्ट्सच्या वतीनं आपण व्यासपीठावरती येऊन मॅच एन्जॉय करावी. अजून एक सन्मान आपण करतो. श्री श्रीकांत उत्तेकर साहेब आपल्या सोबत आहेत. सरचिटणीस कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी आणि त्यांचा सन्मान देखील आपण करतोय अविनाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. व्यासपीठावरती नुकतंच महेश शेठ म्हात्रे उर्फ तात्या शेठ यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील करूया आपण स्वागत. पुढचा सन्मान आपण त्या ठिकाणी करतोय श्रीकांतजी उत्तेकर साहेबांचा. मंगेश पाटील करवले यांना देखील विनंती आपण देखील या व्यासपीठावरती करवले वाकळण आपलं स्वागत आहे मित्रा. नेहमीच वाकांच्या क्रिकेटवरती प्रेम असतं आणि अनेक संघांना ते देखील पुरस्कृत करत असतात. तर मंगेशला विनंती आपण देखील या व्यासपीठावरती. पुढचा सन्मान आपण करणार आहोत शेखर प्रभाकर कांबळे महाराष्ट्र सैनिक आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय पिंटू गायकर यांच्या शुभ हस्ते. श्री शेखर प्रभाकर कांबळे महाराष्ट्र सैनिक त्यांचा हा शुभ सन्मान केला जाईल. पिंटदादा गायकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करतोय. तर 40+ नेक्स्ट मॅच आपण कव्हर करतोय अशी माहिती ऑफिशियल आता नुकतीच आमच्यापर्यंत आली आहे. तर थोडा ब्रेक घ्या. आता टीम नावाळी आणि त्या सोबतीनं करवले. चला रेग्युलरचीच मॅच आहे तेच मी म्हणत होतो की श्री संघ इथे नाहीये उपस्थित. चला आपण टॉस करूयात. CSK करवले कॅप्टन उपस्थित आहेत. नावाईचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस केला जाईल उदेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस करतोय. स्वर्गीय मंगेश पाटील यांच्या स्मरणार्थ नेहमीच इथल्या क्रिकेट स्पर्धेसाठी आपल्या भावाच्या आठवणी म्हणून उदेशचं देखील योगदान असतं. तर त्याच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करतो नेक्स्ट मॅचचा. आणि हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आता सन्मान कंप्लीट झाला. चला आपण टॉस करतो. दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत.
चला या पटकन टॉससाठी, कारण मॅच आपल्याला लगेच सुरुवात करायची आहे. चला नावाईचे कॅप्टन टॉससाठी अभि फास्ट कॅप्टन इकडे उपस्थित आहेत. टीम CSK करवलेचे. मॅचचा पहिला बॉल जसा पडेल टायमर आम्ही ऑन करतोय, त्यामुळे बरोबर 25 मिनिटात 5 षटकं तुम्हाला पूर्ण करायची आहेत. चला कॅप्टन उपस्थित होतात निवाईचे देखील. आपण करूया टॉस. 5 षटकांची मॅच, पर इनिंग एक DRS तुमच्याकडे. चला CSK करवलेचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हा. उदेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. आधी विकेट देन टॉस, याचा दोन्ही कॅप्टन्सना लक्षात घ्यायचा. बॉल कधी हरवला शेवटपर्यंत नवा बॉल. चला या आपण कॉइन स्पिन करूयात. तर टॉस जिंकला या ठिकाणी टीम CSK करवले आणि निर्णय थोडा वेळ त्यांनी घेतला. डिसिजन पेंडिंग आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूया बदलाव आणि आवाज आपण ऐकूयात. प्रसन्नला आपण इन्व्हाइट करूयात कॉम्बॉक्स मध्ये. आणि या प्रसन्नचा आवाज आज दोन्ही कॉमेंटेटर बाय वन गेट वन आम्हाला फ्री आहे, त्याबद्दल चव्हाण ब्रदर्स देखील आपण आभार व्यक्त करू. या आपण ऐकूयात. नको टेन्शन नको घेऊ, बाय वन गेट वन फ्री नाही आहे, दोघांचं आपण मानधन देणार आहोत. या आपण प्रसन्नला इन्व्हाइट करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हॅलो चेक. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, ज्यावेळेस पहिला चेंडू पडेल त्यावेळेस मात्र टायमर लावला जाईल. दोन्ही टीमचे 12 मॅन आमच्या सोबत जोडले गेलेत. सुपर सब जे मात्र आमच्या सोबत जोडले गेलेत. पहिला चेंडू पडल्यावरती टायमर लावला जाईल. थँक्यू सो मच. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल फटका चांगला पाहायला मिळतो. विषयमध्ये उडवला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असतील. सिंगल झाली ऍड. एका धावेच्या साथीने धावफलक झाले ओपन. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील. आपण पाहू शकतो ज्या मात्र 1 या आकड्यावरती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 1 धाव. 59 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. त्यावेळेस बॅटची एज होती. थर्डमॅनचे फिल्डर अगदी आपण पाहू शकतो इन ऍक्शन मध्ये होते आणि मैदानावरती तोपर्यंत 1 धाव झाली आहे कंप्लीट. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 2 पाहायला मिळतील. 28 चेंडू आणि 57 धावेंची गरज. आशुतोष सर ऍज अ स्कोरर आमच्या सोबत जॉईन झाले, त्यांचं कौतुक करूया. अजून एक महत्वाची अनाउन्समेंट आमच्या दोन्ही टीमसाठी 40+ साठी आणि त्या सोबतीने जीजी स्पोर्ट्स टीमसाठी संदेश पाटील यांच्याकडनं आपल्याला नॉनव्हेज जेवणाची सुविधा कॉमेंट्री बॉक्सच्या मागे करण्यात आली आहे. तर आमची 40+ आणि जीजी स्पोर्ट्स टीम आपण ऑफिशियल जे प्लेयर्स आहेत त्यांनीच जा, सगळ्यांसाठी नाही आहे, दोन्ही टीमसाठी आहे. तर आपण जाऊन त्या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. संदेश दादाचा आभार व्यक्त करून ऐकूयात आवाज पुन्हा एकदा प्रसन्नचा. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेला पण वळूया. इथे फलंदाज झालेत बाद. अगदी मिडॉनचा फिल्डर जोपर्यंत लॉंग ऑन मध्ये गेला, चेंडू हवेमध्ये होता, डाऊन द बॉल आली, पोझिशन चांगली आणि त्यानंतर पहिली मोठी विकेट. फलंदाज आपण पाहू शकतो मकरंदची खेळी होत असताना समाप्त. मकरंद बॅक टू द पवेलियन. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. प्लेयर्स डगआउट आपल्याला पाहायला मिळतं. त्या प्लेयर्स डगआउट समोर जी लाईन आहे ती लाईन क्रॉसिंग बंधनकारक असेल याची नोंद करून घ्या बॅटिंग टीम. आणि नक्कीच गावदेवी सिद्धी करवले या टीमचे अगदी कंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे विजयदादा रिक्षावाला यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. करूया त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. या आपल्या सहर्ष असं स्वागत आहे व्यासपीठावरती आपल्याला इन्व्हाइट करतोय.
आणि कॉमेंटेटर साठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज विजयदादा रिक्षावाला यांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार असेल. मैदानावरती फटका लाजवाब फुलटॉस बॉल होता. एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दमदार चौकार 4 धावा. थँक्यू सो मच. विजयदादा रिक्षावाला यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तो मात्र समालोचकांसाठी समालोचक प्रथम चव्हाण यांच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज. त्यांचं मनापासून आभार. मैदानावरती फटका लाजवाब ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला धमाकेदार षटकार. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा बनवायचे आहेत. त्या 59 आणि आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती आहेत. आई गावदेवी क्रिकेट संघ सिद्धी करवले टीमचे एक खंदे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे विजयदादा रिक्षावाला यांच्या माध्यमातून ओमकारजी शेट्टे सर जे समालोचक आहेत त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक सहर्ष असं स्वागत. खऱ्या अर्थानं पाठीवरती मायेची थाप आणि बक्षिसाची थाप देणारे अगदी फार कमी व्यक्तिमत्व असतात. त्यामधील काही व्यक्तिमत्व म्हणजे विजयदादा रिक्षावाला. त्यांचं आपण करूया मनापासून आभार आणि मॅचच्या दिशेला वळूया. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती एका कड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा ज्या मात्र धावफलकावरती गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते व्ही शेप मध्ये उडवला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर मिड ऑफ मध्ये फिल्डिंग केली जाईल. चेंडू लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल होत होता मात्र मिड ऑफ मध्ये खूप चांगली अशी फिल्डिंग पाहायला मिळेल. अगदी तेच सर्राट चेंडूवरती आले. चेंडूला पकडलं आणि त्यानंतर थ्रो केला. मैदानावरती एक धाव झाली कंप्लीट. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा. ओके डॉट बॉल असेल. डॉट बॉल असेल माफ करा. स्थिर आणि स्थगित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. फटका चांगला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला गॅप शॉट सिलेक्शन. वाईडिश लॉंग ऑफ मधले फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती येतील एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर कव्हरच्या दिशेला दमदार चौकार. चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 17 पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळते. जोपर्यंत चेंडू मिडॉन मध्ये ट्रॅव्हल होईल फलंदाज आपण पाहू शकतो एक धाव कंप्लीट करतील. फिल्डर थोडेसे स्किड झाले मिडॉन क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 18 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. एकीकडे आई गावदेवी क्रिकेट संघ सिद्धी करवली. दुसरीकडे जुई संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. 18 इज द टार्गेट. 18 इज द स्कोर अँड 59 इज द टार्गेट. 59 धावा असं टार्गेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेळगावचे उद्योजक आणि समाजसेवक आदरणीय मोहन शेठ माळी साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल साहेबांना आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष असं स्वागत असेल. तसेच शेळगावचे आमचे रतन शेठ म्हात्रे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. करूया त्यांचं वेलकम. विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत असेल. तसेच शेळगावचे उद्योजक समाजसेवक एक दिलदार व्यक्तिमत्व आदरणीय प्रवीण शेठ म्हात्रे साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. मैदानाच्या दिशेला आपण वळूया जिथे आतापर्यंत आपण पाहू शकतो 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 19 आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार.
यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग लाजवाब, अगदी पायाने अडवला गेलाय. क्रिकेटच्या मैदानावरती देखील फिफा आपल्याला पाहायला मिळाला. जोपर्यंत यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतील तोपर्यंत घेतलेली सिंगल अशा रीतीने 2 षटकांचा वाजवी केस समाप्त झालाय आणि जुई संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. डीजे थँक्यू सो मच. मैदानावरती 2 षटकांचा वाजवी केस समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. आता मात्र षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये नयन आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. पाहूया नयनच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. आतापर्यंत 9 मिनिटांचा अवधी घेण्यात आलेला आहे. पहिला चेंडू पडल्यानंतर आम्ही टाइम सेट केला होता. 2 षटकांची समाप्ती झाली आहे आणि 9 मिनिटं जे मात्र आतापर्यंत खेळण्यात आलेले आहेत त्यामुळे 1 मिनिट ते मात्र प्लस पॉइंट मध्ये असेल. मैदानावरती आपण पाहू शकतो रणवीर रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक, थोडासा अडथळा पाहायला मिळतोय. अगदी त्याला अनुषंगून चेंडू न टाकायचा निर्णय एक चांगला निर्णय मी म्हणेल. तुम्ही रिदम मध्ये नसता, अचूक लेंथ आणि लाईन वरती तुम्हाला चेंडू टाकायचा असतो. अशा वेळी तुमच्या माध्यमातून बीमर देखील पडू शकतो. मग त्यामुळे न चेंडू टाकण्याचा निर्णय एक चांगला निर्णय आहे. मैदानावरती फटका चांगला पाहायला मिळतो व्ही शेप मध्ये. आता डीप मध्ये लॉंग ऑफ मध्ये कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. अगदी आपण पाहू शकतो मिड विकेटच्या दिशेला मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न होता मात्र चेंडू लॉंग ऑफ मध्ये गेला जिथे कॅच झाली आहे कंप्लीट. मैदानावरती फलंदाज अतुलची खेळी होत असताना समाप्त. अतुल बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन झालंय. नयनची आपण पाहू शकतो गोलंदाजी खूप चांगली आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या बॉलवरती अगदी आपण पाहू शकतो तेज सराट बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर होता. ऑन साईडला मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न बॅट हातामध्ये फिरली आणि त्याला अनुषंगून आपण पाहू शकतो मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफ मध्ये चेंडू डाऊन द बॉल फिल्डर आले आणि कॅच झाली कंप्लीट. फलंदाज जातुलची खेळी समाप्त झाली आणि आता 4थ्या क्रमांकावरती 2 खेळाडू बाद झाल्यानंतर जीवन आपल्याला पाहायला मिळतात. इन ॲट नंबर 4 2 गडी बाद झाल्यानंतर आपण पाहू शकतो जीवनला स्ट्रायकिंग एंडवर. यावेळेस आपण पाहू शकतो पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. विकेट झोन मध्ये चेंडू पडला. 3 खेळाडू अगदी चेंडूला चेस करायसाठी आले होते मात्र अगदी चेंडू मध्ये भागी पडला जिथे तोपर्यंत उचलला जाईल. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा 22 धावा धावफलकावरती. अगदी आपण पाहू शकतो 2.2 ओव्हर्स 22 विथ लॉस ऑफ 2 विकेट. प्रत्येक गोष्ट स्कोर कार्ड वरती 2-2 अर्थात 22. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय आणि फलंदाज जीवन देखील 2 वरती आहेत. ही मॅच क्रमांक देखील दुसरी आपल्याला पाहायला मिळते. कट करायचा प्रयत्न यावेळेस ऑप्शनच्या बाहेर अगदी तेज सराट बॉल पाहायला मिळाला. ज्यावेळेस तुम्हाला कट करायचा असतो लाईन फार महत्वाची असते. लाईन जज करावं लागतं. चेंडूवरती शेवटच्या मिनिटापर्यंत नजर ठेवावी लागते. अगदी कट करायचा प्रयत्न मात्र लाईन मिस केली. आलेला आपण पाहू शकतो जो मात्र हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस अजून एक फटका आपण पाहू शकतो मोठा मारायचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये फिल्डरच्या माध्यमातून झालेली मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला नशिबाचा 4 धाव्यांसाठी लकी चौकार. थँक्यू सो मच. आदरणीय DK पाटील साहेब, आदरणीय लालचंदजी पाटील साहेब, आदरणीय विजय बारकू शेठ पाटील साहेब आणि आदरणीय नवनाथ वासुदेव पाटील साहेब
चारही मान्यवरांना विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष असं स्वागत. CSK करवलेस या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत, पॅकर आहेत, त्यामुळे विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत असेल. मैदानावरती फलंदाज बाद झालेत, कट करायचा प्रयत्न, मात्र कट अँड कॉट बाय द कीपर. एसटी रक्षकाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची चूक होणार नाहीये. फलंदाजाची किळी होत असताना समाप्त. टीमला बसलेला झटका क्रमांक 3. मैदानावरती जीवन. बॅक टू दी पवेलियन. फलंदाज जीवनची किळी समाप्त झाली. मात्र मैदानावरती आता नितेश आपल्याला पाहायला मिळतात. मागील बॉल वरती जर पाहायला गेलं तर नशिबाची साथ मिळाली आणि चौकार आला. मात्र त्यानंतर मैदानावरती आपण पाहू शकतो इथे आलेली विकेट आणि टीमची टोटल 26 वरती असताना तिसरा गडी बाद. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला नितेश पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल फेस करत असताना आपण पाहू शकतो ते सर्राट पाहायला मिळतोय. क्विकर वन मैदानावरती डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र तिसरं होत असताना समाप्त. 3 षटकांचा वाजवी केस समाप्त झालाय आणि दुई संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. अगदी एका गोष्टीवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे की टायमर अजून चालू आहे. 26 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण अजूनही 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 33 धाब्यांची गरज. 12 चेंडू आणि 33 धाबा असं समीकरण असेल ते मात्र जुई संघाला चला थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं आहे. शेवटची रात्र आहे. शेवटच्या रात्रीमध्ये आपल्याला भरपूर सारे सामने कव्हर करायचे. आपल्याला सेमीफायनल, क्वालिफायर्स आणि मेगा फायनलचे देखील सामने कव्हर करायचे. त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभ, अगदी आपण सत्कार समारंभ देखील करणार आहोत. त्यामुळे विनंती असेल की वेळ वाचवणं गरजेचं आहे. 12 चेंडू आणि 33 धाब्यांची गरज. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 3 षटकांमध्ये 26 धावा ज्या मात्र बनवल्या गेल्यात, मात्र 3 गडी देखील बाद झालेत. आता मात्र आपण पाहू शकतो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आलेला मयूर आणि त्यासमवेत नितेश. मयूर स्ट्रायकिंग एंड वरती आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, लॉंग ऑफचे फिल्डर, कॅच झाली कंप्लीट. मैदानावरती अजून एक फलंदाज बाद. कावळा बसायला आणि फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला आणि धावा बनवायला, विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली आहे आणि फलंदाजाची खेळी समाप्त. बॅक टू दी पवेलियन. अगदी फुल लेनचा बॉल होता. त्या बॉल वरती ड्राइव्ह करायचा प्रयत्न जरूर होता, सक्सेसफुल होता. मात्र मित्रांनो, क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जर पाहायला गेलं, ज्यावेळेस चेंडू बाहेर जातो त्यावेळेस तो सक्सेसफुल असतो. इथे जर फिल्डर नसतं तर डेफिनेटली षटकार आपल्याला पाहायला मिळालं असतं. मात्र फिल्डर होते तिकडे आणि त्याला अनुषंगून आपण पाहू शकतो जे मात्र कॅच झाली कंप्लीट. टीमची टोटल धावफलकावरती असताना 26 गडी गमावलाय. चौथा बॅटिंग करत असताना जुई संघाने. आता नवीन फलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील, ते मात्र श्रीकांत. बॉलिंग मार्क वरती पंड्या आहेत, जे पंड्या सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हर मध्ये त्याच्या माध्यमातून 7 धावा खर्च झाल्या. यावेळेस आपण पाहू शकतो कार्पेटच्या सानी चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगल डबलने या मॅच मध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. चौकार षटकार येणार नाही तर मॅच तुम्ही जिंकणार नाही. इथून मात्र सिंगल डबलचा गेम देखील करावा लागेल. मात्र त्यासोबत 4 ते 5 मोठे फटके येणं देखील गरजेचं आहे, कारण आता समीकरण येऊन टेपलंय. उर्वरित चेंडू 10 आणि 10 चेंडू विजयासाठी आपल्याला समीकरण पाहायला मिळतोय. 32 धाब्यांची गरज. 10 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण मैदानावरती आपण पाहू शकतो जुई या संघासाठी. पंड्याचा शॉर्ट वनचा यूज करण्यात आलेला आहे. हा चेंडू आपण पाहू शकतो अगदी ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, मात्र चेंडू अगदी पण पाहू शकतो लॉंग ऑफच्या दिशेला ट्रॅव्हल झाला. जोपर्यंत उचल फेक होईल 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 29. 29 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 30 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. डीजे आदूच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं, त्यांचं देखील कौतुक करूया. त्या समेत आशुतोष सरांच्या माध्यमातून खूप चांगली स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाली. इथे मिस टाइम स्ट्रोक, डाऊन द बॉल, फाईन लेग आणि स्क्वेअर लेगचे फिल्डर होते.
आता मिड विकेट मधून आपण पाहू शकतो जोपर्यंत लॉंग लेग मध्ये फील्ड करण्यात येईल तोपर्यंत आपण पाहू शकतो ज्या मात्र 2 धावा कंप्लीट आणि नो बॉल नो प्लस 2 ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 32 धावा आणि फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल असेल. पाहूया फ्री हिटच्या बॉल वरती फ्री हिटिंग करू शकतील का. आता मात्र काही चेंडू शिल्लक आहेत. भरपूर सारी धावसंख्या बनवायची आहे त्यामुळे आता फ्री हिटिंग करावी लागेल. खुलडप्प्याचा बॉल होता मैदानावरती. खुलडप्प्याचा बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फुटबॉलची होत असताना समाप्ती. अगदी आपण पाहू शकतो फ्री हिटचा बॉल कसा टाकावा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यॉर्कर लेनचा बॉल होता. खोदून काढायचा प्रयत्न मैदानावरती होता मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो परफेक्ट यॉर्कर लेझर गाइडेड मिसाईल प्रमाणे बँग ऑन टार्गेट. अगदी यॉर्कर लेन वरती सेट केलेला बॉल आणि अगदी आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पुन्हा एकदा हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान हाच आहे टेनिस बॉल क्रिकेट. मात्र मैदानावरती जुई संघ थोडासा मागे पडलाय या गोष्टीमध्ये. खूप चांगले खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज थर्डमॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती एक धाव झाली कंप्लीट आणि अशा रीतीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोहोचतील. षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 33. 6 चेंडू 26 धाव्यांची गरज. स्पीडअप करायचंय. विनंती असेल वेळ वाचवणं गरजेचं आहे. स्पीडअप करा मित्रांनो प्लीज. टीम आई गावदेवी क्रिकेट संघ सिद्धी करवले आणि टीम जुई थोडस स्पीडअप करायचंय. वेळ वाचवणं गरजेचं असेल. चला विनंती असेल लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. 6 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय. सुयोग आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया शेवटच्या षटकामध्ये सुयोग कशा प्रकारे कामगिरी करतील. नितेश आणि नितेशच्या जोडीला श्रीकांत. खोलडप्प्याचा बॉल खोदून काढलाय. फॉलो थ्रू मध्ये जजमेंट देखील फार चांगलं. फिल्डिंग फार चांगली आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव झाली कंप्लीट. 5 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं जुई या संघासाठी अगेन्स्ट टीम आई गावदेवी क्रिकेट संघ सिद्धी करवले. एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय असा ज्या संघाने सातत्याने स्वतःचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं केलं. दुसरीकडे एक असा संघ ज्या संघाचे मध्ये देखील टॅलेंटेड खेळाडू आहेत. एकीकडे आई गावदेवी क्रिकेट संघ सिद्धी करवले. दुसरीकडे संघ आपल्याला जुई इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. कोण जिंकली मॅच. 5 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. विजयाचं समीकरण जुई या संघासाठी. यावेळेस मोठा फटका मारायचा पुन्हा एकदा प्रयत्न मात्र अगदी आपण पाहू शकतो डॉट बॉलची होत असताना समाप्ती. आता 4 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. प्रत्येक बॉल वरती आता षटकार मारणं गरजेचं राहील. श्री साई सिद्धी करवले संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता मैदानावरती. कॅचची संधीचं केलंय सोनं. मिड विकेट मध्ये कॅच झाली कंप्लीट. फलंदाजाची केळी होत असताना समाप्त. श्रीकांत बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच. शिवप्रेमी नागाव टीम से आपण पाहू शकतो कबीरजी पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. विनंती असेल दादा यायचं आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं.
आदरणीय दर्शन शेठ पाटील साहेब जे करवळीचे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल. दोन्ही टीम्स पैकी एकही संघ जरी जिंकला तरी देखील आपण पाहू शकतो 25 किलोचा बोकळ जो मात्र देण्यात येणार आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो आलेला चौकार, 4 धावा, मात्र वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम झाला फिनिश. आणि अगदी आपण पाहू शकतो या चौकाराची गरज होती पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये, जिथे आपण पाहू शकतो धाब्यांची गरज होती. आता समीकरण 1 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लीटेड अँड फॉर दॅट प्रोसिजर टू बी फॉलोड. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळते. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगचे फिल्डर लॉंग लेग मध्ये येतील दोन्ही टीम्स.